नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला न्यायी राजाची गोष्ट सांगते. आपल्या गोष्टीचं नाव आहे न्यायी राजा. तर एका देशात एक राजा होता आणि तो खूप न्यायी होता. अगदी न्यायप्रिय होता आणि स्वतः न्याय निवाडा करायचा. कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही, असा तो राजा होता. तर न्याय करायचा त्याने काय केलं होतं माहिती आहे? त्याचा जो राजवाडा होता, त्या राजवाड्याला वरती जी टेरेस होती ना, त्या टेरेसवर असं एक हे केलं होतं, म्हणजे होलसारखं केलं होतं आणि त्याच्यात त्यांनी घंटा टांगली होती. मोठी घंटा असते बघा, रोमन घंटा. आपल्या देवळात जी घंटा असते ना, तशी घंटा असते, पण ती खूप मोठी असते. आणि त्याचा जो लंबक होता, घंटेमध्ये वाजवायचा लोलक जो असतो, त्याला दोरी बांधून ती दोरी त्यांनी अशी खालीपर्यंत ग्राउंड फ्लोअरपर्यंत अशी सोडली होती. म्हणजे ज्याला कुणाला न्याय पाहिजे त्याने तिथे यायचं, ती दोरी धरायची आणि ती घंटा वाजवायची. म्हणजे मग राजाला कळायचं की कोणीतरी आपल्याकडे न्याय मागायला आलाय. आणि मग राजा बाहेर येऊन सगळ्याची विचारपूस करून नीट यथायोग्य न्यायनिवाडा करायचा. तर असं त्यांनी ती अरेंजमेंट करून ठेवली होती. आणि एक दिवस राजा आपल्या दरबारात बसला होता. आपल्या सहकाऱ्यांसोबत काही कामकाज करत बसला होता. दरबार भरला होता त्याचा. आणि त्यावेळेला अचानक घंटा वाजते. घंटा वाजते तर समजतं सगळ्यांना की कोणीतरी न्याय मागायला आलंय. तर राजा आपल्या शिपायाला सांगतो, जा रे बघून ये, कोण आहे तिकडे, कुणाला काही न्याय पाहिजे. तर तो शिपाई जातो आणि येताना हसतच येतो. तर म्हणतं काय झालं? तर म्हणतं अहो तिथे एक गाढव आहे, त्या गाढवाने दोरी तोंडात धरले आणि ती अशी अशी खेचून तो ती घंटा वाजवतोय. हां, तर असं म्हटल्यानंतर राजा म्हणतो, मग हसायला काय झालं तर? म्हणतो अहो गाढव ते, त्याला काय कळतंय? त्याला असं वाटलं असेल काय आहे हे, म्हणून तर ती दोरी अशी हलवतोय. तर राजा म्हणतो नाही, त्या गाढवालाही न्याय हवा असेल, काहीतरी झालं असेल म्हणून तो घंटा वाजवतो. तर कुणाला काही समजेच ना, असा काय हा राजा, त्या गाढवाकडे काय बघायचं. आता गाढव हा प्राणी आपल्याकडे नगण्य किंवा मूर्खातच समजतात, पण राजा तसं नाही करत. राजा म्हणतो नाही, मी बघून येतो काय ते. आणि मग त्याचे सहकारी आणि राजा असे ते बाहेर येतात. बघतात तर ते गाढव असं कृश झालेलं असतं, म्हातारं झालेलं असतं. आणि तो ती तोंडात दोरी अशी धरून हलवत असतो आणि ती घंटा वाजवत असतो. तर राजा जाऊन त्या गाढवाच्याही पाठीवरून प्रेमाने हात फिरवतो, त्याला दिलासा देतो. आणि बाळांनो, प्राण्यांना पण कोण प्रेमाने हात फिरवतंय, कोण रागाने हात फिरवतंय हे बरोबर समजतं. तेवढं ज्ञान त्यांना देवाने दिलेलं आहे. तर ते गाढव शांत होतं. मग राजा विचारतो, हे गाढव कुणाचं आहे, कुणाचं आहे? मग आता ते चौकशी सुरू होते. राजा सांगतो की ह्याला आपलं जे त्यांचं पशुघर असतं ना, जिथे प्राण्यांना ठेवतात, तिथे ठेवतो थोडे दिवस आणि सांगतो ह्याचं खाण्यापिण्याची सोय करा आणि ह्याचा मालक कोण आहे ते शोधून काढा. आपल्या शिपायांना ऑर्डर देतो की ह्या गाढवाचा मालक कोण आहे त्याला शोधून काढा. झालं 2-4 दिवसात ह्याचा मालक कोण करता करता बरोबर त्या गाढवाचा मालक सापडतो. कोणाचं गाढव हरवलंय का, निघून गेलंय का वगैरे, कोणी सोडून दिलंय का. तर ते त्या मालकाला घेऊन येतात. मग राजा त्याची सगळी चौकशी करतो. काय रे, तुझ्याकडे किती गाढवं होती, किती गाढवं आहेत वगैरे हे विचारतो सगळं त्याला. आता आपल्याकडे सगळ्यांकडे टेम्पो वगैरे झालेत, रेती, माती वगैरे आणायला. पण पूर्वी बाळांनो टेम्पो नव्हता. तर त्यावेळेला आपल्या इकडची लोकं त्या गाढवावरूनच असं सगळं सामान वाहून न्यायचे. आणि गाढव हा चिवट प्राणी आहे. कामाला खूप चांगला आहे. बाकी सगळ्या प्राण्यांपेक्षा गाढव हा चिवट आहे. तो खूप काम करतो. म्हणून आपल्याकडे बोलतात पण बघा, गाढवासारखं काम करू नको. म्हणजे काम करायचं, काही विचारच करायचा नाही. मालकाने दिलं ते करायचं. आपल्याला फायदा होतोय नाही होत कशाचाही विचार करायचा नाही. नुसतं काम करायचं. तर राजा त्याची चौकशी करतो. तो राजाला म्हणतो माणूस की हो, होती माझ्याकडे एवढी गाढवं होती. आता एक गाढव म्हातारं झालं, त्याच्याच्याने काम होईना. म्हणून मी ते गाढव सोडून दिलं. मग राजा संतापतो. राजा त्याला ओरडतो, असं कसं केलंस तू? हां, ते गाढव जिथपर्यंत तरुण होतं, चांगलं काम करायचं, तिथपर्यंत तू त्याच्याकडून काम करून घेतलंस. आता ते म्हातारं झालं, थकलं, त्याला होत नाही काम, तर तू सोडून दिलंस. हां, असं वागायचं मुक्या प्राण्यांशी. ते गाढव माझ्याकडे न्याय मागायला आलं होतं. उद्या तू म्हातारा झालास, तुझ्याच्याने काम होत नाही, म्हणून तुझ्या मुलांनी तुला असं बाहेर फेकून दिलं तर, रस्त्यावर सोडून दिलं तर. मग त्या माणसालाही आपली चुकी कळते. तो म्हणतो, महाराज क्षमा करा मला, माझं चुकलं, मी माझं गाढव घेऊन जातो. मग राजा त्याला त्याचं गाढव
देऊन टाकतो आणि शिवाय आपल्या खजिनदाराला सांगतो याला दरमहा काही पैसे त्या गाढवाच्या दाण्या पाण्यासाठी दे. तोही गरीब असेल, त्यालाही जर गाढवाचा खर्च परवडत नसेल तर आपल्या कोशातून त्यांना पैसे द्या. आणि मग तो ते गाढव घेऊन जातो आणि गाढवाला व्यवस्थित खायला प्यायला घालतो. असा होता तो न्यायी राजा. अगदी पशुपक्ष्यांना प्राण्यांना सुद्धा न्याय देणारा न्यायी राजा होता. म्हणून आपल्या गोष्टीचं नाव होतं न्यायी राजा. तर बाळांनो, गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.